अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडतोय, तर दुसरीकडे नाशिकमध्ये गोदाकाठी भाविकांनी गोदाकाठ ही फुललेली आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने राम भक्त हे या गोदाकाठी आलेले आहेत आणि दुसरीकडे प्राणप्रतिष्ठेचा सोहळा हा अयोध्येत सुरू आहे। तर आपण पाहतोय गोदाकाठी दुसरीकडे प्रभू श्री रामचंद्र यांचा अभिषेक, पूजा आणि सामूहिक रामरक्षा पठण व मंत्रघोष हे सुरू आहे। आपण पाहतोय सध्या हे पंचवटी परिसरामध्ये गोदाकाठी हे मंत्र घोष सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पूजा केली जाते, गोदावरी नदी येथे पूजा देखील सध्या सुरू आहे। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर गुरुजी आणि पुरोहित संघामार्फत या ठिकाणी अनेक गुरुजी एकत्र येत या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा, मंत्रघोष, सामूहिक राम रक्षा पठण हे सध्या करताना आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने गोदाकाठी देशाविदेशातून अनेक भाविक हे गोदाकाठी येथे स्नान करण्यासाठी, गोदावरीचं पूजन करण्यासाठी आलेले आहेत। एकीकडे ज्यांना अयोध्येत जाता आलेलं नाही ते थेट नाशिकामध्ये प्रभू श्री राम यांच्या कर्मभूमीत दाखल झालेले आहेत। काळाराम मंदिरामध्ये श्री रामाचं दर्शन घेतलेलं आहे आणि दुसरीकडे आपण पाहतोय सध्या श्री अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं कार्यक्रम सुरू आहे। तर दुसरीकडे त्याच वेळेला सध्या गोदावरी काठी पुरोहित महासंघातर्फे गुरुजी असतील आणि भाविक असतील ते सध्या प्राणप्रतिष्ठा, मंत्रघोष, रामरक्षा पठण करताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत। गोदाकाठ हा यावेळेला श्रीरामांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं फुलल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। सध्या पाहतोय आपण मंत्रघोष देखील सुरू आहे। तर आपण पाहतोय अयोध्येमध्ये प्रभू श्री रामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडतोय। त्यामध्ये नाशिकमध्ये देखील मोठ्या संख्येने भाविक हे गोदाकाठी जमा झालेले आहेत आणि गुरुजी यांच्या उपस्थितीमध्ये सध्या मंत्रोपचार करत, पूजा करत या ठिकाणी प्रभू श्री रामांची जी प्राणप्रतिष्ठा अयोध्येत सुरू आहे त्याचा उत्साह देखील सध्या नाशिकात आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन अजित कदमसह मी अल्पेश करकरे, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।